नमस्कार, मी श्वेता. न्यूज 18 लोकमतच्या या विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत. आणि आपल्या आजूबाजूला घडत असलेल्या काही अजब गजब गोष्टी आपण या बुलेटिनमध्ये पाहणार आहोत. सुरुवातीला आहे ही गोष्ट की डोळे बंद करून कसे आकडे ओळखता येतात. दापोलीतल्या कलात्मक शिळेचं रहस्य नेमकं काय आहे आणि खानदेशाच्या भूमीमध्ये निसर्गाचा अनमोल खजिना नेमका कसा आहे हे आपण या कार्यक्रमात पाहणार आहोत. तर अगदी सिनेमामध्ये घडतं तसं दृश्य आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. आणि हा काही सिनेमा नाही, मात्र ही महाराष्ट्रातल्या एका लहान मुलीची गोष्ट आहे. सांगलीतल्या विटामध्ये राहणारी ही मुलगी अगदी सराईतपणे डोळे बंद करून वस्तू ओळखते. इतकंच नव्हे तर वर्तमानपत्र सुद्धा अगदी सहज वाचते. पाहूयात विटाच्या श्रावणीची ही अजब कथा. डोळे बंद करून ती आकडे ओळखते. 9 4 1 9 6 2 3 9 2 8 9. श्रावणीच्या अजब कलेची गावात चर्चा. 10 इस्पिक आहे, चौकटची राणी, कंगवा लाल कलर आहे, योगासन लिहिलंय रेड कलर मध्ये. नव्यानं झाली तिला मेडिटेशनची ओळख. पिंक कलर. आधुनिक युगात मानवनिर्मित तंत्रज्ञानानं सर्वांना थक्क करून सोडलंय. विविध संशोधनात्मक वृत्तीमुळे व्यक्तीला मेडिटेशनची ओळख झाली. सांगलीच्या विटामध्ये श्रावणी नावाच्या मुलीनं मेडिटेशनमुळे पाहणाऱ्यांना थक्क करून सोडणारी कला अवगत केलीये. डोळ्यांवर पट्टी बांधून नोटा आणि आधार कार्डवरील नंबरसह विविध वस्तूही ती अगदी लीलया ओळखते. पाकिट आहे. कोणत्या कलरचं आहे? ब्लॅक कलरचं. पेपर आहे. जिल्ह्यात तेलबियांचे क्षेत्र घटले. या श्रावणीला नीट पहा. हिनं आता डोळे बंद केलेत. अरे बापरे, तिनं डोळ्यावर चक्क पट्टीही बांधलीये. पेपर आहे. जिल्ह्यात तेलबियांचे क्षेत्र घटले. आणि पट्टी बांधून श्रावणी वर्तमानपत्रातील अक्षर ओळखतीये. गुठीवारी मंजुरीचा प्रयत्न. इतकंच नाही तर तिनं पूर्ण ओळ देखील वाचली. जिल्ह्यात तेलबियांचे क्षेत्र घटले. सत पूर्व भागात शेतात नुकसान. आश्चर्य वाटलं ना? अगदी तुमच्यासारखंच आम्हाला देखील आश्चर्य वाटलं. मग आम्ही तिची थोडी परीक्षा घेतली तर तिनं पैशांवरील आकडेही अगदी अचूक ओळखले. काय 50 रुपयाची नोट आहे. नंबर सांग. 933407. विशेष गिफ्ट गॅलरी विटा येथे ती मुलगी आलेली होती आणि तिने गिरायक म्हणून या नात्याने ती मुलगी इथं आली आमच्या इथे. आणि अशी वस्तू होती की तिच्या हाताखाली 100ची नोट जरी दिली तर त्या नोटेवर डोळे झाकून रुमाल बांधून त्या नोटेचा अंग वगैरे अशी सांगत होती. आणि जेव्हा आम्ही तिच्या हातात पर्स दिली आणि तिने तिचा कलर सांगितला, असं सगळं केलं तरी ती सांगत होती, ओळखत होती. अनेकांनी जादू, हात चलाखीसारखे प्रकार पाहिले असतील, परंतु ही कोणतीही जादू अथवा हात चलाखी नसून ती एक विद्याच आहे. 100 जणांमधील अगदी मोजक्याच काहींना ही प्राप्त होत असून विट्याच्या श्रावणीला ती प्राप्त झाली आहे. आणि ती पाहिल्यानंतर बघणाऱ्यांचे डोळे मात्र आश्चर्यानं मोठे होतात. गोष्टी ठेवलेला आणि तिचे डोळे बंद केलेले होते. डोळे आणि असे बंद केले होते की बाबा कापसाच्या पट्ट्या होत्या आणि त्याच्यावरून रुमाल बांधलेला, म्हणजे दिसायचा काही प्रश्नच येत नाही. आणि त्यातून ती तुम्ही जे काही ठेवाल, मोबाईल असेल, पैशांच्या नोटी असतील किंवा बुक असेल तर बुकमधलं वाचत होती. न्यूजपेपरमध्ये जे काय तुम्ही बोर्ड ठेवाल ते वाचत होती. आणि तिचं खरंच खूप कौतुक वाटलं की बाबा लहान आहे, 4थीत आहे ती आत्ता, तर लहान आहे. आणि तिने हा जो कोर्स आहे मिड ब्रेन, हे पण मी पहिल्यांदाच ऐकलं. तर तिनं 2 वर्षापूर्वी हा कोर्स केलेला होता, तेव्हा ती 2रीत होती. आणि 2रीत म्हणजे 2 वर्षापूर्वी शिकलेली गोष्ट तिने ती आत्मसात केली. सांगलीच्या विटामध्ये लहान मुलांमध्ये श्रावणीबद्दल आकर्षण तयार झालंय. प्रत्येक लहान मुलगा किंवा मुलगी श्रावणीकडून ही कला शिकण्यासाठी उत्सुक आहे.
हिनं जे केलेलं ते चांगलं केलेलं आणि मला पण ते आवडलं होतं आणि ती ज्या दिवशी करून आले तेव्हा मी पण बघितलं आणि मला वाटलं ती खालनंच बघते. मग नंतर मी पण रुमाल बांधून ट्राय केलं पण काय नव्हतं दिसत आणि नंतर ती करायला लागल्या वस्तू ती हातात घेत होती आणि आता तिनं प्रॅक्टिस करून करून नंतर ती वस्तू म्हणजे खाली ठेवून वरती हात फिरवून ओळखायला लागली. आम्ही श्रावणीकडून तिच्या या अजब कलेबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर श्रावणी काय म्हणाली तुम्हीच ऐका. मी 2 वर्षापासून हा मेडिटेशनचा कोर्स केला आणि मला म्हणजे मला पहिला येत नव्हतं की मग मी हाताला घासून वास घेऊन किंवा पायाच्या तळव्याला हे करून मग सांगत होते आणि नंतर जसजसं मी प्रॅक्टिस केली पुढं तसं मग नंतर मला यायला लागलं. मग वरून हात फिरवून वगैरे असं यायला लागलं आणि या कोर्सचं नाव मेडिटेशन हे आहे. सध्या श्रावणीची कला विटा शहरात कौतुकाचा विषय झाली आहे. आपल्याला अवगत झालेली ही कला म्हणजे देवाची देणगी आहे असं ती सांगते. ही कला म्हणजे कोणतीही जादू नाहीये तर ते सरावानं अवगत केलेलं तंत्र आहे हे मात्र नक्की. सांगलीहून आसिफ मुरसल सह ब्युरो रिपोर्ट न्यूज 18 लोकमत. आता आणखी अशीच काही एक अजब गजब गोष्ट आपण पाहणार आहोत. ती म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीमध्ये निसर्गरम्य वातावरणामध्ये दडलेलं एक सुंदर गाव आहे. त्याचं नाव आहे पन्हाळे काजी. आता दापोलीपासून अगदी 20 किलोमीटर अंतरावरती वसलेल्या या गावामध्ये अनेक रहस्य दडलेली आहेत. तर काय आहेत पन्हाळे काजी गावातली रहस्य पाहूयात या रिपोर्टमधून. पन्हाळे केजी गावात नदीत तरंगतीये शिळा. गावकरी का करतात शिळेची पूजा? पुरातन मंदिराचे अवशेष की वाहून आलेले शिल्प? काय आहे या कलात्मक शिळेचं रहस्य? रत्नागिरीचा संपूर्ण परिसर येथे आढळणाऱ्या अनेक निसर्गनिर्मित आणि मानवनिर्मित आश्चर्यांसाठी प्रसिद्ध आहे. केळशीतील हजारो वर्षांपूर्वी सुनामीमुळे तयार झालेली वाळूची टेकडी, शेकडो वर्षांपासून अविरत अवतरणारी राजापूरची गंगा असे अनेक चकित करणारे नैसर्गिक आविष्कार तर न चुकवता येण्यासारखे आहेत. त्यात आणखी एक आविष्कार म्हणजे पन्हाळे केजी गावात असलेली ही शिळा. जवळपास 1500 वर्षांपूर्वीच्या पन्हाळे काजी गावात अनेक रहस्य दडलेली आहेत. हे गाव आणि तेथील गावकरी रहस्याच्या अनेक कथा सांगतात. अशीच एक कथा जोडलेली आहे ती पन्हाळे केजीच्या नदीची. पन्हाळे केजी गावात एक अनोखं शिल्प शेकडो वर्षांपासून दुर्लक्षित आहे. कोटजाई आणि धाकटी या नद्यांच्या संगमावर दापोलीतील पन्हाळे काजी येथे 29 लेण्यांचा प्राचीन समूह शतकानुशतक आपलं गतवैभव सांभाळत उभा आहे. याच लेण्यांमध्ये एका नदीत अर्धवट कोरलेली शिळा आहे. वर्षानुवर्ष गावकरी या शिळेला प्राचीन इस्रोची धोंड म्हणतात. या इस्रोच्या धोंडाला देव समजून गावकरी त्याची पूजा अर्चा करत त्याला नवस करत आहेत. ही धाकटी नदी आमची प्रसिद्ध आहे आणि इसरोन धोंड म्हणून ही आम्हाला प्रसिद्ध आमच्या म्हणजे पिढ्यानपिढीपासून ही इसरोन धोंड म्हणून आम्ही मानली जाते. तिची पूजा बिजा आम्ही इथे केली जाते. गणपती विसर्जन सर्व काही इथं आम्ही विसर्जन करतो. त्याचा सर्व काय पूजा बिजा आम्ही करतो आणि तिथून आंघोळी करून आम्ही देवपूजा करतो. इथून आंघोळी करून जायचं आणि ओल्या कपड्याने आम्ही आता देवपूजा करतो. गावात कुणी आजारी पडलं, कुणाचं काम अडलं तर या ठिकाणी प्रार्थना केल्यावर हे आजार बरे होतात, अडलेलं कामही होतं अशी ग्रामस्थांची श्रद्धा आहे. वाळवंडापासून म्हणजे पूर्वीची लोकांची दगड आहे, पिढींची दगड आहे. ही पार नदी मोठी नदी आहे. ही पार दगडीवरून पाणी जातो तरी दगड काय हलत नाही. पार दगडमध्ये ही खालून पण पूर्ण पोकल आहे. फक्त एका दगडाच्या टेकावर हल्ले दगड. या अर्धवट शिळेबाबत मात्र इतिहास अभ्यासकांनी अनेक शक्यता बोलून दाखवलेल्या आहेत. हे 12व्या शतकातील शिलाहार काळातील मंदिर असण्याची शक्यता संशोधकांनी बोलून दाखवली आहे.
त्यामुळे यावर पुरातत्व खात्याने संशोधन करण्याची मागणी इतिहास संशोधक करत आहेत. त्याची एकंदर रचना बघितली तर ती शिलाहारांच्या शिवमंदिराशी जुळणारी आहे. इथे शिलाहारांचं राज्य होतं. हे जे गाव आहे पन्हाळे काजी, त्या पन्हाळे काजी ही शिलाहारांची राजधानी होती आणि त्याच शिलाहारांनी ठाणे जिल्ह्यात अंबरनाथ शहरामध्ये असंच नदीच्या पात्राजवळ असलेल्या स्वयंभू शिवलिंगावर एक शिवमंदिर बनवलं आहे. हे शिवमंदिरासदृश्य असं शिल्प आहे. फक्त ते अर्धवट का राहिलं हे रहस्य आहे आणि हे रहस्य सहज उलगडू शकतं जर पुरातत्व खात्याने इथे उत्खनन केलं तर ह्या शिल्पाच्या खाली स्वयंभू शिवलिंग असण्याची शक्यता दाट आहे. या सापडलेल्या शिळांच्या पुढे आणखी काही शिळा असण्याचा पुरातत्व विभागाचा कयास आहे. या शिळांना लोकांनी देव केलं. कुणी येऊन त्याची आरती केली, कुणी नवस केले. अनेकदा भक्तांचा भोळा भाव दगडाला शेंदूर फासून दगडाला देवपण बहाल करतो. कोणतीही श्रद्धा जपण्यात काहीच हरकत नाही. मात्र श्रद्धा आणि अंधश्रद्धेतली पुसटशी लक्ष्मण रेषा प्रत्येकाला ओळखता यायला हवी. कारण रावळी आणि मंदिरी शोधलं जाणारं देवपण आपल्या अंतःकरणातच दडून बसलंय हेही तितकंच खरं. हा जो दगड आहे तो 12व्या शतकातला असावा असा एक तर्क लावला जातोय. कारण याच गावामध्ये आजूबाजूला 12व्या शतकातले अनेक पुरावे भेटलेत आणि हा जो दगड आहे तो त्याच काळातला असावा असं त्यांचं म्हणणं आहे किंवा त्यांची श्रद्धा आहे. परंतु या जो दगड आहे या दगडाला आज अनेक लोक इथे येऊन नवस करतात आणि पूजा अर्चा करतात. त्यांची खूप श्रद्धा आहे. मात्र या दगडाचा खरा इतिहास अजून त्यांना माहिती नाही. खरा इतिहास समोर येणं गरजेचं आहे. शिवाजी गोरे, न्यूज 18 लोकमत, पन्हाळेदुर्ग, रत्नागिरी. आपल्या आसपास घडणाऱ्या अशा अनेक अजब गजब गोष्टी आपण पाहणार आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर. ब्रेकनंतर तुमचं स्वागत. आणखी एक अजब गोष्ट पाहूयात. विविधतेनं नटलेल्या खानदेशाच्या भूमीमध्ये निसर्गाचा अनमोल खजिना दडलेला आहे. सातपुडा पर्वतरांगा तसंच वनौषधींचं भांडार यासोबतच निसर्गाचे विविध आविष्कार यामध्ये समाविष्ट आहेत. या आविष्कारांपैकी एक म्हणजे उन्हपदेव. या ठिकाणी असलेले गरम पाण्याचे झरे पाहूयात या झऱ्यांची कहाणी. महाराष्ट्रात निसर्ग चमत्कार अनेक ठिकाणी दिसतात. जसं की कोकणात पाण्यातून येणारे बुडबुडे, हरिहरेश्वर इथे खडकातली जाळीदार नक्षी, असे अनेक निसर्ग चमत्कार आपल्याला जागोजागी आढळतात. आणि त्यातलंच एक नवल असलेलं ठिकाण म्हणजे गरम पाण्याचं औषधी कुंड. फक्त कोकणातच नाही तर जळगावातही गरम पाण्याचे झरे आहेत. महाराष्ट्रातील वैविध्यतेने नटलेल्या खानदेशाच्या भूमीत जळगाव जिल्ह्यात उन्हपदेव या ठिकाणी गरम पाण्याचे झरे आहेत. या झऱ्याच्या निर्मितीचा इतिहास सांगताना रामायणकालीन संदर्भही दिले जातात आणि त्यामुळे या स्थानाला प्राचीन इतिहास आहे. या ठिकाणी रामचंद्र प्रभू येऊन गेले. उनकदेव, सुनकदेव, निझरदेव 3 ठिकाणी. पहिले या ठिकाणी एवढं गरम पाणी होतं की तांदूळ टाकले म्हणजे भात तयार व्हायच्या ठिकाणी इथे रामचंद्र प्रभू येऊन गेले आणि या पाण्यामध्ये पहिले भात शिजायचं एवढं गरम पाणी हे. आणि हे पाणी नाशिकहून बांध सोडला रामाने पंचवटीहून. उनकदेव, सुनकदेव, निझरदेव एक बांध 3 ठिकाणी लागला आहे. पहिले एवढं गरम पाणी होतं तांदूळ टाकलं म्हणजे भात तयार व्हायचा. आणि पाण्याने कोणताही रोग असो नष्ट होऊन जातो. सगळं माणसाचं चांगलं होते. सुखदुःख सगळं माणसाला सुख भेटतं. इच्छा पुरी होती या ठिकाणी. जळगाव जिल्ह्यात चोपडा तालुक्यात सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी हे आगळं वेगळं ठिकाण आहे. याची कथा अशी की शरभंग ऋषींना कुष्ठरोग झाला होता. प्रभू श्रीराम वनवासात असताना या शरभंग ऋषींच्या आश्रमात आले. शरभंग ऋषींनी प्रभू रामचंद्रांची पूजा केली. तेव्हा श्रीरामांनी एक बाण मारून उष्ण पाणी निर्माण केलं आणि त्या पाण्यात स्नान केल्यावर ऋषींचा रोग बरा झाला अशी इथली आख्यायिका आहे. शारंग ऋषी यांनी तपश्चर्या केलेली आहे आणि गोमुखातून गरम पाण्याचा झरा येतो की त्याने सर्व रोगाची शरीराची प्रतिकारशक्ती निघून जाते अशी आख्यायिका येते.
गरम पाण्याचा झरा असलेल्या हौदाच्या पश्चिम बाजूच्या लगतच जमिनीत शरभंग ऋषींची गुफा आहे. या गुफेत महादेवाची पिंड आहे. दगडात कोरण्यात आलेल्या या गुफेमध्ये जाताना वेगळंच थ्रिल अनुभवायला मिळतं. या गुफेच्या आत गेल्यावर मात्र नितांत शांतता आणि गारवा जाणवतो. या गुफेमधून एका वेळेस फक्त एकच व्यक्ती आत किंवा बाहेर जाऊ शकते. हे आपले गोविंद महाराजांची जिवंत समाधी आहे. पद्मालयचे गोविंद महाराज आहे, त्यांनी जिवंत समाधी घेतली. ती इथून कमीत कमी 200 किलोमीटरचा म्हणजे 200-300 मीटरचा रस्ता आहे. तो अगोदर चालू होता. नंतर 2 माणसं तिथून परत न आल्यामुळे लोकांच्या अंगात म्हणजे मनात भीती झाली. लोकांनी सर्व गाववाल्यांनी सर्व बोलवून त्यांनी ते बंद केलेलं आहे. आजही स्थिती तिथे बंद आहे. तोपर्यंत तिथून रस्ता बंद झालेला आहे. पुराण काळातील आख्यायिकेमुळे उनप देवला तीर्थक्षेत्राचं महत्त्व प्राप्त झालंय. आधुनिक तंत्रज्ञान पुढे गेलेलं असतानाही हे उष्ण पाण्याचं उगमस्थान नेमकं कुठे आहे हे अद्यापही न सापडणं हे नवलच. जळगावहून इम्तियाज अहमदसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. या अजब गजब गोष्टी पाहिल्यानंतर वेळ झाली आहे या बुलेटिनमध्ये इथेच थांबण्याची. मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत.